फ्रेंड्स, आज मी तुम्हाला अतिशय सुंदर सी ई टीचे काही क्वेश्चन्स समजून सांगणार आहे. अतिशय सुंदर जे आपल्याला उपयोगी पडतील. आता आपल्या सी ई टीच्या एक्झामला उपयोगी पडतील असे काही छान छान एक्झाम्पल समजून सांगतो आहे आणि तोंडी उत्तर त्याची कशी पहा. एक्झाम्पल हे आहे बघा, ते आहे काय बघा, ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. त्याची तोंडी उत्तर कसं काढायचं बघा. d2y by dx² इक्वल टू अंडर रूट 3 1 मायनस dy by dx ब्रॅकेट काय बघा, ब्रॅकेट काय आहे तुमच्याकडं 4 आहे. आता मला सांगा बघा, इथं आपणाला रूट चालत नाही, हे रूट साईन चालत नाही आहे. मग इथं काय बघायचं, तर इथं 3 आहे. मग याचा आपण क्यूब केला, क्यूब ऑन बोथ साईड केला, याचाही क्यूब केला, याचाही क्यूब केला, तर इथला क्यूब या क्यूब रूटला कॅन्सल होतो. आणि इथं बघायचं, इथं याचा आपण जर क्यूब केला तर काय होणार आहे ते d2 बघा, d2y by dx² ब्रॅकेट स्क्वेअर एवढ्याच क्यूब एवढ्याच टर्मकडे पहा. डीच्या डोक्यावर असतं ते ऑर्डर, डीच्या डोक्यावर असतं ते काय असतं ऑर्डर, आणि इथं असतं त्याला डिग्री म्हणायचं. मग डीच्या डोक्यावर असते ते ऑर्डर झाली 2, डिग्री झाली 3. समजलं का बघा, म्हणजे ऑर्डर 2 डिग्री 3 तुमचा ॲन्सर सी. समजलं का बघा तुम्हाला. म्हणजे ऑर्डर नेहमी लक्षात ठेवायची, डीच्या डोक्यावरची, तर 2 तरी फिक्स झालेलंच आहे आणि आपण क्यूब घेतल्यामुळे डिग्री 3 झाली. समजलं. आता पुढे चला. द इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट -1 to 1 अँड परपॅन्डिक्युलर टू द जॉईनिंग द पॉईंट्स -3 1 2 अँड 2 3 4. लक्षात घ्या, आपल्याला कशाच इक्वेशन पाहिजे आहे, प्लेनचं इक्वेशन पाहिजे. बाळांनो, प्लेनच्या इक्वेशनचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे r बार डॉट n बार इक्वल टू a बार डॉट n बार. आता सॉल्व काय करायचं नाही, तुम्हाला मी आयडिया सांगतो. r बार डॉट n बार फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला मी, r बार डॉट n बार इक्वल टू a बार डॉट n बार. मग आता मला सांगा, या 4 ऑप्शनकडे जर आपण बघितलं तर r बार सगळ्यांच्याकडे आहे, म्हणजे याचा अर्थ हा n बार असला पाहिजे, हा n बार असला पाहिजे, आणि ह्या चौघांचाही n बार कसा आहे, सेम आहे. फक्त प्रॉब्लेम आहे ह्या 4मध्ये. मग ते काय असलं पाहिजे, तर ते आता शोधायचं आपल्याला. 4ही ऑप्शनमध्ये आपल्याला ॲन्सर काय आहे, सेम ॲन्सर आहेत. फक्त आपल्याला आता ह्या 4मध्ये ॲन्सर आले की आपलं ॲन्सर झालं. ते कसं लक्षात ठेवायचं, तर बघा, हे पासिंग थ्रू म्हणलं की त्याला ए बार म्हणायचं. पासिंग थ्रू असतो तो ए बार. काय आहे पासिंग थ्रू, -1 to 1 मीन्स -i + 2j + k. हा तुमचा i_j_k जोडला कशाला, याला i_j_k जोडला की तो तुमचा ए बार मिळतो. आता n बार कुठं आहे मग, तर n बार हा आहे, हे बघा हा. कारण आपला फॉर्म्युला कसा आहे, ए बार डॉट n बार, म्हणजे n बार कुठं असला पाहिजे, हा इथं असला पाहिजे की नाही. आणि तो आहे 5i + 2j + 2k. 5i + 2j + 2k. आणि ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. डॉट म्हणजे काय, आयच्या कोइफिशियंटची मल्टिप्लिकेशन. डॉट प्रोडक्ट घेणे म्हणजे काय घेणे, कारण हे इथंच मिळालेलं आहे तुम्हाला, फक्त हे काढायचं आहे. आयच्या प्रोडक्ट कोइफिशियंटची काय करायची, मल्टिप्लिकेशन. 5 × -1 -5. जेच्या कोइफिशियंटची मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 × 2 4. आणि केच्या कोइफिशियंटची मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 × 2 × 1 2. 4 + 2 6 - 5 मीन्स 1. शोधायचं तर आपण या ऑप्शनमध्ये 1 कुठं आहे, तर बी ऑप्शनमध्ये 1 आहे, म्हणून त्याचा ॲन्सर. तुम्ही जास्त कॅल्क्युलेशन केलं का नाही, आयडिया ट्रिक्स लक्षात घ्या. तुम्हाला फक्त माहीत पाहिजे r बार डॉट n बार इक्वल टू a बार डॉट n बार. फक्त प्लेनचं इक्वेशन, आणि हे n बार म्हणजे ते मिळालेलं आहे.
पासिंग थ्रू जो पॉईंट असतो तो कुठं बी असू द्या, लाईनमध्ये असू द्या किंवा प्लेनमध्ये असू द्या, पासिंग थ्रू द पॉईंट म्हणलं की ए भार असतो आणि हा एन भार, दोघांचा डॉट प्रोडक्ट उत्तर मिळालं. आता तुम्हाला मी थोडंसं पुढच्या क्वेश्चनकडे घेऊन जाणार आहे बाळांनो. तो क्वेश्चन असा आहे, पुढचा क्वेश्चन असा आहे, हे बघा पुढचा क्वेश्चन. अ फेअर कॉइन टॉस्ड 4 times if x denotes the number of heads obtained, then the formula for the PMF of the x. लक्षात ठेवा, अगदी सोपं असतं. जेव्हा बाळांनो तुम्ही 2 coins टाकता तेव्हा सॅम्पल स्पेस किती येतो? 2 नाणी टाकता तेव्हा सॅम्पल स्पेसमध्ये 2च पॉईंट येतात, हेड अँड टेल. जेव्हा आपण 2 कॉईन टाकतो, 1 कॉईन टाकलं की हेड अँड टेल येणार. 2 कॉईन टाकले की सॅम्पल स्पेसमध्ये पॉईंट येणार 4, HH TT TH HT 4 पॉईंट येणार. 3 कॉईन टाकले की 8 येणार, HHH TTT HHT THH असे हे 8 पॉईंट येणार. आणि 4 कॉईन टाकले की 16 मिळणार. कारण कसं आहे बघा, 2चा रेस टू 1 2 सॅम्पल्स पॉईंट, 2चा स्क्वेअर 4 सॅम्पल पॉईंट, 2चा क्यूब 8 सॅम्पल पॉईंट, 2चा रेस टू 4 16. आता आपल्याला क्वेश्चन आहे 4 टाइम्स आपण काय केलेलं आहे? कॉईन टॉस केलेलं. म्हणजे 4 टाइम कॉईन टॉस केला म्हटलं की तो काय होते 16. मग आता ह्या ऑप्शनमध्ये बघायचं 1/16 कुठं आहे बघा, इथं 1/16 आहे. चारी ऑप्शनमध्ये तुम्हाला 1/16 दिसणार आहे बघा, दिसते का बघा, चारही ऑप्शनमध्ये 1/16 दिसते. पण किती, आता इथं बघा, हे झालं आपलं फायनल 1/16 सगळ्यांच्यात आहे. आता 4C असा हा फक्त फरक आहे. म्हणजे 4 काय असतं हे, तर हेड्स असतात. 4 कॉईन टाकले की 4 हेड्स असणार आहेत, HH. पण हेड नसणारा सुद्धा आपल्याकडे एक ऑप्शन असतो, त्यात सॅम्पल पॉईंट असतो, तो म्हणजे T. सो 0. 4 T असतं, तिथे हेड काय असतो 0, म्हणून त्याचा ऑप्शन आहे f(x) काय, f(x) 1/16 4CX x 0 1 2 3 4. आता बाकीच्या ऑप्शनमध्ये काय आहे, तर 1/4 फॅक्टर तिथे असणार नाही, 1/4 फॅक्टर असणार नाही, 1/16 आहे इथं, पण इथं 0 नाही आहे, म्हणून हा ऑप्शन नाही, हा ऑप्शन नाही, हा ऑप्शन नाही. हे ऑप्शन त्याचं ॲन्सर आहे. समजलं का? पहा, व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच सुंदर सोप्या ट्रिक्स तुम्हाला मी सांगत जाईल.